बदलापूर जवळील आंबेशिव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. गेले 2 वर्ष अगदी गावाजवळ येऊन फिरताना आढळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या बिबट्याने 2 बकरींचा जीव घेतलेला आहे. सोबतच काही कुत्र्यांमधील आणि त्या बिबट्यामध्ये झाप देखील झालेली अशी प्राथमिक माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. ह्या बिबट्याच्या तिथे असल्याचा पुरावा म्हणजे खाऊन टाकलेल्या बकरीचे काही अवशेष हे एका जागी मिळालेले आहेत. सोबतच गावात शेणावर देखील ह्या बिबट्याचे पावलांचे ठसे आढळले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी परिसराची पाहणी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वन विभागाकडून नागरिकांना रात्री एकटे बाहेर न जाणे, पाळीव जनावर सुरक्षित ठेवणे तसेच बिबट्या दिसला तर तात्काळ प्रशासनाला कळवणे असे आदेश देखील दिले आहेत. दरम्यान माध्यमांनी वन विभाग अधिकारी व स्थानिकांशी संवाद साधला, घडलेल्या प्रकाराची माहिती दिली व सतर्कतेचा इशारा दिला. प्रतिनिधी निधी उमराण्यासोबत बदलापूर न्यूज चॅनल, बदलापूर. घडवण्याचं कोणतेही कारण नाही. अशी कोणतीही घटना आपल्याला बिबट्यास प्रत्यक्षात दिसल्यास तात्काळ वनविभागाशी आपण संपर्क करावा. संपूर्ण वनविभागाची टीम आपल्या या ठिकाणी रात्रंदिवस आपल्या या ठिकाणी आपल्या उपस्थित आहे. आपण कोणतीही घटना निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाला कळवून त्याबाबत योग्य त्या उपाययोजना करता येतील. त्यामुळे कोणत्याही कोणाला घाबरण्याचं कोणतेही कारण नाही. धन्यवाद. माध्यमाने आता इकडे जनजागृती केली जात आहे. इकडच्या आसपासच्या आवारात जो बिबट्या आहे त्याच्यासाठी आज इथे वन विभागाने येऊन जागृती करायचं आहे. त्याचे कार्य आहे ते आता इथे सुरू केलं आहे. इकडे यांनी स्पीकर्स लावून गाडीमधून जो बिबट्याचा आवार आहे त्याच्यासाठी जनजागृती करण्यासाठी, जसं की नागरिकांनी त्यांची सुरक्षता करण्यासाठी आपण बघू शकतो की इथे जनजागृती करण्यासाठी इथे ह्यांचा बिबट्यांचा वापर 2 वर्षांपासून इथे 2 दिवसांआधी एका 2 बकरींचा जीव या घेतलेला आहे. सोबतच काही कुत्र्यांचा देखील ह्यांनी जीव घेतलेला आहे अशी समोर येत आहे. तरीच इथे आपल्या घरातले पाळीव प्राण्यांची काळजी घ्यायचं असं आवाहन इथे होत आहे. बिबट्या दिसल्यास तात्काळ आपल्या वनविभागाचा संपर्क करायचे. वनविभागाची संपूर्ण टीम आपल्या सेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना वनविभागात आम्ही करीत आहोत. आपल्या संदर्भाच्या वेळेच्या परिसरात आपण मोठ्या आवाजाचे आपण फटाके फोडून बिबट्याला आपल्या घरापासून दूर करण्याचा पण प्रयत्न करणार आहोत. तरी सर्व ग्रामस्थांना नम्र आवाहन करण्यात येते, कोणीही घाबरून जाऊ नये. फक्त योग्य ती काळजी घेऊन आपण या बिबट्याच्या संचाराचा आपण आपल्या गावापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होतो. धन्यवाद. आपण आता इथे बघू शकतो की वन विभागातर्फे इथे जनजागृती करण्याकरिता इथे ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे आहे ते स्पीकर लावून गाडीमधून इकडच्या लोकांना इथे सांगण्यात आलेलं आहे की आपापल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या, आपापल्या जे घरचे आहेत त्यांची काळजी घ्या. लहान मुलं जी संध्याकाळच्या वेळेला जी फिरतात, जे अंधार पडल्यावर जे बाहेर असतात त्यांची काळजी घ्या असं इथे सांगण्यात आलेलं आहे वन विभागातर्फे. आपण इथे बघू शकतो अनेक ग्रामस्थ जे आहेत ते इथे उपस्थित आहेत. ही जी माहिती जी सांगितली जात आहे वन विभागातर्फे ती ऐकायला. ही जनजागृती इथे करणं खूप गरजेचं होतं, कारण इकडच्या लोकांना अंधार पडला की इथे आपण बघू शकतो की दिव्यांचा किंवा लाईटचा असा काही सोर्स नाहीये. जर एखाद्या लहान मुलगा किंवा एखादी लहान मुलगी जर इथून बाहेर निघाली आणि तिच्यासमोर अचानक जर कुठला बिबट्या आला तर तिने काय करावं तिला समजणार नाही. त्यासाठी ही जनजागृती आवश्यकता वाटल्यास रात्रीचा प्रवास करावा. आणि बिबट्या संदर्भात आपल्याला कोणतीही बातमी मिळाली
बिबट्या सेवेसाठी वन विभागातील संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित राहणार आहे दिवस रात्र. त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरू नये. आपला नित्याचा व्यवहार आपण करू शकतो. बिबट्या प्राणी शक्यतो माणसावर हल्ला करत नाही. तसं लहान प्राणी लहान पशु आहेत. त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये. परंतु आपल्या लहान बालकांच्या किंवा प्राणी आपण आता बघू शकतो ही जी जनजागृती आहे ती ऐकायला इथे. माझ्या घरात मी एकटीच असते म्हातारी बाई. अच्छा, तर इथं घरा पाठीमागं आमच्या आलता. तुमच्या घरा पाठीमागे आलेले का? इथं बोलतात आता ही पोरं सांगतात मी झोपली होती, मी आजारी आहे ना. हम्म. बोलत आवाज आला म्हणून मी बाहेर निघाली. ठीक आहे, ठीक आहे, काय अजून? पण गावामध्ये जिथे शेण जे आहेत, शेणाच्या गवऱ्या ज्या आहेत थापून ठेवल्या होत्या, तिथे बिबट्याच्या पायांचे ठसे जे आहेत ते आपण बघू शकतो. कुत्रे आणि बिबट्या दोघांच्या पायांचे इथे ठसे जे आहेत ते मिळतात आपण बघू शकतो. अनेक ग्रामस्थ इथे आहेत. 2 दिवसांपूर्वी 2 बकऱ्यांचा देखील इथे जीव घेतलेला आहे या बिबट्याने, असं आहे. ह्याच्या आधीच्या लाईव्ह मध्ये आपण बघू शकतो की त्या ती जी बकरी होती तिचा हाडांचा सापळा जो आहे, तिच्या हाडांचे अवशेष जे आहे ते आपण पाहिले होते. आपण आता काही ग्रामस्थांशी संवाद साधूया. आता काय झालं, काय बोलाल? बिबट्या तुम्हाला दिसला का, की नेमकं काय झालंय? बिबट्या आम्हाला दिसला नाही. ते पावटं लागलेत त्यांची. तर ती सकाळी उठलो आम्ही, तर आमचा भाऊ आहे, भावानी दाखवला मला का इथे असं पाय पडलेले आहेत. ते पण येऊन मी बघितलं तर ते मोठे मोठे पाय दिसायला लागले. कुत्र्याचे पाय लहान असतात. तेव्हा ती चर्चा चालू झाली. मग ती ह्या गावातल्या पोरांना बोलवली. बघा बाबा, मला तर एवढं कळतंय कुत्र्याचं पाय नाहीयेत, पण माझी शंका काढायला त्यांना बोलवले. तर त्याही येऊन बघितलं का बोलतात बिबट्याच आहे. मग त्याच्यानंतर 2 दिवस गेले आणि याशिवाय त्यांनी 2 बकऱ्या पण खाल्ल्या. कोणाच्या बकऱ्या होत्या काही? ते आप्पा तामाणे, हा? नितेश तामाणे आणि एक प्रत्यक्षात कोणी बघितलं का? हा? प्रत्यक्षात कोणी बघितलं आहे का? आता हाय, आत्ता ना दुपारी इथे निघाला होता या झाडाच्या शेजारी. तर पोराही सांगितलं. तेव्हा ती सर्व चर्चा चालू झाली. तेव्हा मग सगळी गावातली लोक बघायला आली इकडे. भीतीचं वातावरण आहे का? हा, भीतीचं वारं म्हणजे एवढ्या जागेला आहे म्हणजे वाटतंय ना. तुम्ही कधीपासून राहतात इथे? हा, आंबेशिव मध्ये कधीपासून राहतात? आम्ही बापरे, आमचा जन्म तिथे. यापूर्वी कधी असं काही झालं का? नव्हतं. आता काय सांगाल? बिबट्या आता काय? तुम्हाला त्याचा आम्हाला तर काही, नाही आढळलं. त्या दिवशी आम्ही ते बकऱ्यांचे पण हे केले, तिथे कॅमेरा लावलं. त्या टायमाला काहीच नाही झालं त्यांचं. पण त्या टायमाला त्यांनी बकरी खाल्ली. त्याच्यानंतर ती एक बकरीचा हे केलं, आम्ही पोस्टमॉर्टम केलं डॉक्टर आणून. दुसऱ्या दिवशी आम्हाला ते समजलं दुसरी पण बकरी खाल्ली होती त्याने. ना ते बकऱ्यांच्या पाठी एक कुत्रा होता, तो पण त्याने त्याच दिवसाला घेऊन गेला. जनावर आहेत का तुमच्याकडे? जनावर आहे. मग आता कशी काळजी घेणार आहात जनावरांची? मग आता काय करणार, त्या जागाला लागेल त्यांच्याकडता. आणि याशिवाय ते दरवाजे लावून घेऊ आम्ही थोडेसे. आता याच्यामुळे आमच्या पोरांना पण खूप भीती झालेली आहे. कारण पोरं खेळायला निघतात ना अंगण्यामध्ये, त्यांना ते भीती झालेली आहे. चालेल, धन्यवाद. आपण जर ना तेवढं याचं काय केलं तर बरं होईल. लहान पोरं. त्यांच्या पावलांचे ठसे जे आहेत ते दिसत आहेत. आजूबाजूच्या ग्रामस्थांमध्ये, स्थानिकांमध्ये अगदी भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. त्यांच्या घरातली लहान मुलं आणि पाळीव प्राणी देखील त्यांना त्यांचं रक्षण करायचं जे आहे ते आता वन विभागाने त्यांना आव्हान केलेलं आहे की घरासमोर फटाके फोडा, जेणेकरून बिबट्या येणार नाही, बिबट्या घराजवळ येणार नाही, असं आव्हान जे आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून, वन अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे. ह्याच बाबतीमध्ये नवीन अपडेटसाठी नक्की बघत राहा बदलापूर न्यूज. व्हिडिओ जर्नलिस्ट निधी उमरानी यासोबत मी तन्या कुलकर्णी, बदलापूर न्यूज, बदलापूर.